वाटत नाही का कामासाठी खूप विलंब लागतो, खूप हे होतं? एक वर्षाचा त्यांनी कालावधी घेतला होता, आता 2 वर्ष हे काम होत नाही. निवेदन दिलेलं होतं सार्वजनिक बांधकाम विभाग असेल, महानगरपालिका असेल, आणि त्यांनी शब्द दिला होता की 14 एप्रिलला अभिवादनाच्या वेळी आम्ही इथलं हे काम पूर्ण करून देऊ. महानगरपालिका आयुक्तांच्या या चुकीच्या धोरणामुळे आज 2 वर्ष झालं काम एकदम रखडलेलं आहे. मागण्या सुधार करा, अन्यथा आम्ही तुम्हालाही बकसणार नाही आणि तुम्हालाही पॅन्टात टोला दिल्याशिवाय राहणार नाही. नमस्कार, आपण पाहत आहात YBN न्यूज मराठी. तुमचा आवाज बनेल आता तुमची ताकद. काम चालू आहे, मात्र महानगरपालिकेने एक वर्षाचा कालावधी दिला होता, त्या 1.5 वर्ष उलटून गेलं तरी पुढा पूर्ण झाला नाही. याच्याकडे कसं बघता आपण? अत्यंत उदासीन काम करण्याची भूमिका महानगरपालिकेने इथं केलेली आहे असं मला वाटतं. कारण या अगोदर पण आम्ही इथं एक 14 एप्रिलच्या अगोदर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आणि इथलं स्मारक तात्काळ पूर्ण व्हावं म्हणून आम्ही ती 14 एप्रिल झाली आणि आता 6 डिसेंबर ही झाली, आणि आंबेडकरी अनुयायांनी अभिवादन करायला कुठे जावे, तर अशा प्रकारे आंबेडकरी अनुयायी जे आहे ते विखुरला गेलेलं आहे. जे एका ठिकाणी येऊन अभिवादन करायला पाहिजे होतं ते महानगरपालिकेच्या उदासीन धोरणामुळे ते शक्य होऊ शकलेलं नाही. महापालिका जाणून बुजून आपल्याला धंद्यावर धरते का? याच्याकडे असं वाटत नाही का? अर्थातच तसं म्हणायला हरकत नाही, कारण 1 वर्षाचं मुदत असताना देखील ते मुदतीत काम पूर्ण होऊ शकलेलं नाही. यावरूनच उदासीनता महानगरपालिकेची दिसून येते. मी ॲडव्होकेट शिरीष कांबळे, छत्रपती संभाजीनगर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा पूर्ण करू, मात्र 1.5 वर्ष लागून गेलं तरी पूर्ण काम झालेलं नाही. याच्याकडे कसं बघता आपण? हे बघा, सर्वप्रथम मी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महानगरपालिका यांच्या चुकीच्या धोरणाचा या ठिकाणी सर्वप्रथम निषेध करतो. कारण चाल ढकलपणा करण्याचं काम हे दोन्हीही सरकारी कार्यालय करत आहे. काही वेळेला म्हणतात की पाण्याचे प्रॉब्लेम आहे त्यामुळे 3 महिने काम रखडलं जातं, दुसऱ्या वेळेला नकाशा मिळत नाही म्हणून हे काम रखडलं जातं. म्हणजे जाणून बुजून हेतू पुरस्पर हे दोन्ही सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महानगरपालिकेचे जे कार्यकारी अभियंता असतील, महानगरपालिकेचे अधिकारी असतील, हे दोघांनाही बाबासाहेबांच्या विचारांचा, बाबासाहेबांचा वावडा आहे आणि आज सरळ मनोवाद त्यांच्यामध्ये भरलेला आहे. असे छोटे मोठे कारण देते, पाण्याच्या पाईपलाईनचा प्रॉब्लेम आहे किंवा नकाशा का प्रॉब्लेम हे कारण झाले का सांगण्याचे. अतिशय निकृष्ट दर्जाचं काम या ठिकाणी सुरू आहे. नकाशा दिलेला आहे, सर्व गोष्टी रेडी आहेत, निधी येऊन पडलेला आहे, परंतु यांची मानसिकता ही काम करून घेण्याची नाहीये. यांना हे काम वर्षानुवर्ष रखडवायचं आहे. यांना हे बाबासाहेबांचा पुतळा या ठिकाणी नको आहे. यांना बाबासाहेबांचं कामाचं पुतळ्याचं जे काम आहे हे वर्षानुवर्ष असंच चालू ठेवायचंय. कुठल्या ना कुठल्या अडचणी समोर करायच्या आणि काम थांबवायचं, अशी चुकीची भूमिका महानगरपालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभाग हे संगनमत करून हे करतायत, असं माझा स्पष्ट आरोप आहे. निधी उपलब्ध असूनही इतक्या कामाला विलंब का लागतो? मग तेच माझं म्हणणं आहे ना, कुठलेही चुकी छोटे छोटे कारण पुढे करता येते. निधी येऊन पडलाय ना, सर्व गोष्टी आहेत ना. इंजिनियर हे कामगार वर्ग इथं काम करतोय, त्यांना मटेरियल व्यवस्थित वेळेवर पोहोचवायचं नाही, नकाशा द्यायचा नाही. तुमच्या सरकारी सुपरवायझर अभियंता कोणीच इथं उपलब्ध नाही. राम भरोसे काम चालू आहे, कोणाच्या भरोश्यावर काम चालू आहे? इथं सरकारी अधिकारी कोण आहे तुम्ही बघू शकता, कोणीच नाही. ठेकेदाराच्या भरोश्यावर काम सुरू आहे. समाजाचे नेते झोपलेत, त्यांना सांगायला गेलं ते मग फोनवर बोलता काम चालू आहे ना, म्हणजे सगळ्यांना टक्केवारी घेतली आणि गप्प बसलेत, असा माझा स्पष्ट आरोप आहे. दुसरा म्हणजे इकडे दुर्लक्ष करायचं. आमचे समाजसेवक पवन पवार आहेत, हे 24 तास या कामाचा पाठपुरावा करतायत, परंतु त्यांच्याकडे दुर्लक्ष. त्यांनी कुठला प्रश्न मांडला त्यांनाही इग्नोर करायचं. म्हणजे हे सर्व संगनमत करून अधिकारी नेते या सर्वांच्या संगनमताने हे काम रखडलेले. त्यामुळं अधिकाऱ्यांनी, सार्वजनिक बांधकाम विभागाने, महानगरपालिकेने आणि समाजातील झोपलेल्या नेत्यांनी यांनी आता उठावं आणि हे काम कशा पद्धतीने चालू याकडे लक्ष द्यावं आणि लवकरात लवकर काम 14 एप्रिलच्या आत कसं पूर्ण होईल याकडे लक्ष द्यावं, ही अशी माझी त्यांना विनंती आहे. जर 14 एप्रिल पूर्वी जर काम पूर्ण झालं नाही तर तुमची पुढची भूमिका काय असणार? सर्व तरुण भीमसैनिक मिळून आम्ही एक मोठ्या प्रकारचं आंदोलन या ठिकाणी करू. आणि रस्त्यावर येण्याची वेळ आली तरी आम्ही रस्त्यावर येण्याशिवाय राहणार. आपलं नाव? मनीष नरवडे. जेव्हा पाण्याची लाईन होती तेव्हा ती पाण्याच्या लाईनचं काम महापालिकेने बायपास केलं होतं आणि 3 महिने त्याच्यामुळे पण यांनी काम
बंद ठेवलं PWD वाल्यांना सांगून. नगरपालिकामुळं काम बंद होतं आणि त्याच्यानंतर आर्किटेक्ट जे आहेत त्यांनी आता एप्रिलच्या टायमाला 14 एप्रिलच्या टायमाला 24ला त्यांनी 3 महिने डिझाईन दिला नाही वरचा. जो वरचा जो डिझाईन आहे ना तो डिझाईन दिला नाही आणि त्याच्यामुळे ही 3 महिने काम बंद पडलं. आणि आता सध्याच्या घडीमध्ये बाबासाहेबांच्या स्टॅच्यूचा जे भव्यदिव्य पुतळा जे बनणार आहे त्याचं एक टेंडर महापालिकेने पास केलेलं आहे. पण महापालिकेने कोणालाच बोलवलेलं नाही आहे. आमचे कोणताही नेता त्या विषयावर बोलायला तयार नाही आहे किंवा हे काम कसं चालू आहे हे कोणी जाणून घेत नाही आहे. आणि फक्त 6 डिसेंबर असला 14 एप्रिल असली तेव्हा येतात, कारण की आम्ही हे काम केलं, आम्ही ते केलं, हे सांगण्यापेक्षा इथं दररोज कोणी ना कोणी यावं आणि काम बघावं. माझी हे विनंती आहे सर्वांना. म्हणजे आता बोलले की जे महानगरपालिकेचे टेंडर काढलं, कसं काढलं, काय का कुणाला काही महानगरपालिकेचे अधिकारी सांगत नाही, हे याच्याकडे कसं बघताय तुम्ही? माझ्या दृष्टिकोनातून मला तर असं वाटतं की महापालिका त्यांच्या स्वतःची मनमानी कारोबार करत आहे आणि त्यांनी आता लोक आमच्या कोणत्याही चळवळीला व कोणत्याही पक्षाला कळवलेलं नाही आहे. त्याच्यामुळे आम्ही तर त्यांचा निषेधच करणार. 14 एप्रिल असो, 6 डिसेंबर असो, जो पुतळा इथं आपण बसवतो, हा कुठलं कसं आणि कोण याला पुतळा वगैरे कोण बसवतो त्यावेळेस? खरं तर म्हणायला गेलं तर हे काम महापालिकेचं आहे आणि जे ठेकेदार आहेत गोलू बन्सवाल म्हणून, हे त्यांच्या खर्चाने व त्यांच्या मनाने स्वतःहून इथं स्टेज बाबासाहेबांचा स्टॅच्यू हे स्वतःहून इथं आणतात आणि स्वतःहून बसवतात. कारण की त्यांना पण बाबासाहेबाचा अभिमान आहे, कारण की ते स्वतःहून त्यांच्या खर्चाने ते करतात. हे खरं म्हणायला गेलं तर महापालिकेचं काम आहे. पण जसं तुम्ही आता सांगितलं की जो ठेकेदार आहे, ठेकेदार स्वतः त्याच्या खर्चाने स्टेज आणि बाबासाहेबांचा पुतळा घेऊन येत असतो. मात्र बाहेर शहरामध्ये एक वेगळी चर्चा असते, कोणी काही आपले समाज बांधव असेल किंवा महानगरपालिकेचे अधिकारी असो, हे त्याला खर्च करताय असं ज्या बाहेर चर्चा आहे, याच्याकडे कसं बघता? कोणी त्याचं क्रेडिट घेत असेल तर मी त्याला कोणाला बोलू शकत नाही, कारण की तो माणूस जे करतोय, मला विचारावं कोणी पण येऊन, मी सांगणार कोण खर्च करतोय म्हणून आणि मी प्रूफ देणार, किती पैसे दिले, काय दिले, मी सर्व दाखवणार. पुढची भूमिका काय असणार आहे? आता महापालिकेला पण आता भीमटोला दाखवणं गरजेचं आहे, कारण की आमच्या समाजातील काही नेते मंडळी काही झोपलेले आहेत. पण तरुण मित्रांनी जे एकत्रित आलंय तर आपण काहीतरी महापालिकेला एक भीमटोला देऊ शकतो आणि त्यांना दाखवू आपण की बाबासाहेबांचे अनुयायी आहे म्हणून. आपलं नाव? पवन पवार. आपल्याला नेहमीच 14 एप्रिल असतो, अभिवादन करण्यासाठी अनेक समस्याला सामोरं जावं लागतं, याच्याकडे कसं बघताय? कार्यकारी अभियंता चव्हाण साहेबांसोबत या विषयावर, बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या विषयावर 10 वेळेस चर्चा झाली आहे. त्यांना वारंवार कॉल करत असतो मी आणि आमची सर्व भीमानुयायांची इच्छा आहे की लवकरात लवकर येणाऱ्या 14 एप्रिलच्या हा स्टॅच्यूचं अनावरण करण्यात यावे आणि हे जे दलाल आहेत, सामाजिक दलालाचं श्रेय घेऊन नेहमी वारंवार दाखवता समाजाला की आम्ही हे करतो, आम्ही ते करतो, जेव्हा की कोणी जे भरपूरशे असे लोक आहेत जे भरपूरशा बाबासाहेबाचे कार्यक्रम, इतर सगळे सार्वजनिक कार्यक्रम करूनही नाव गाव काही दाखवत नाही. आणि यापुढे फक्त सामाजिक कार्य करा. आणि भरपूरशे दलाल महापालिकेत बी आढळून येते. जे दलाल आहे यांना तुम्ही पॅन्थरच्या स्टाईलने उत्तर देणार आहात, ही विनंती आहे की धमकी आहे, काय समजायचं? आता त्यांना जे समजायचं ते त्यांनी समजावं. आपलं नाव? माझं नाव अमोल गडवे, ऑल इंडिया पॅन्थर सेना, जिल्हा महासचिव.